ठरलं तर मग या मालिकेचा 6 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग त्यांनी जबरदस्त दाखवलाय. अर्जुन आणि सायलीने एक मोठी प्लॅनिंग केली आहे या प्रियाला सापळा टाकून अडकवण्याची. कशी केली आहे, काय केली आहे ना, ते बघत राहा प्रेक्षकांनो. खूप भारी दाखवलंय त्यांनी आज. आणि प्रतिमा त्याने प्रियाचं आणि या नागराचं बोलणं ऐकलंय हे सुद्धा दाखवलंय. तर सुरुवातीला आपण बघतोय, पण तत्पूर्वी प्रेक्षकांनो, तुम्ही काल दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभाळभर थँक्यू. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत हे बघून खूप खूप भारावून गेले मी प्रेक्षकांनो. खूपच छान वाटलं खरंच. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तर आज मालिकेच्या सुरुवातीला आपण बघतोय, सायली म्हणते, सर अहो माझ्या हे आधीच लक्षात यायला हवं होतं. माझी डुप्लिकेट सही फक्त प्रिया करू शकते. आता अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हे बघा मिसेस सायली, मला माहितीये तन्वी खूप टोकाला जाऊ शकते, पण आपण फक्त इथे खोटं बोलण्यापुरतं बोलत नाही आहोत. आपण खोट्या सहीबद्दल बोलतोय. ती सोपी नाहीये, त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. सायली म्हणते, हो सर बरोबर बोलताय तुम्ही, पण प्रियाला या सगळ्या गोष्टीचा फार पूर्वीपासून सराव आहे. आणि आता बघा प्रेक्षकांनो, या सायलीने प्रियाची एक जुनी आठवण सांगितली अर्जुनला. आश्रमात असताना सायली या प्रियाकडे ही स्लिप करते, बँकेची स्लिप आहे, आणि तिला विचारते, हे काय आहे प्रिया? प्रिया सायलीला म्हणते, तुझ्या लाडक्या मधुभाऊनी तुला शाळेत नाही पाठवलं का ग? ती बँकेची स्लिप आहे, तुला साधं वाचता येत नाही का? सायली म्हणते, येतं ना मला वाचता, पण मी सही केलेली नसताना माझ्या आणि मधुभाऊंच्या खात्यातून पैसे का काढले गेले त्याबद्दल विचारते मी तुला. कोणी केली सही ही? प्रिया सायलीला म्हणते, आपल्या घरामध्ये एवढा गुणवान कलाकार कोण आहे? मीच केली आहे सही. बापरे प्रेक्षकांनो, ही फारच डॅमेज दाखवली आहे त्यांनी, म्हणजे पूर्वीपासूनच ही अशीच होती. तर आता ही सायली म्हणते, अगं प्रिया, तुला सही करताना काहीच कसं वाटलं नाही ग? अगं आपल्या आश्रमाचे पैसे आहेत ते. त्यावरती प्रिया म्हणते, याला तूच जबाबदार आहे. सायली म्हणते, बँकेतनं पैसे काढताना तुला काहीच नाही वाटलं का ग? प्रिया म्हणते, मला नाही काही वाटलं. सायली म्हणते, अगं आश्रमाचे पैसे आहेत हे, तुला काहीच कसं वाटलं नाही प्रिया? आता प्रिया म्हणते, तू का अशी वागतेस मग? मी इमानदारीने आले होते तुझ्याकडे लिपस्टिकसाठी पैसे मागायला, तू दिलेस का मला? नाही दिलेस. टाकली करून सही मग. आणि फक्त लिपस्टिकच नाही तर अजून खूप शॉपिंग केली आहे मी. आता ती स्लिप हातात घेत म्हणते, वा काय मस्त दिसते ना सही तुझी, असं वाटतंय सेम टू सेम तुझीच सही आहे. सायली म्हणते, तुझ्या निर्लज्जपणाची हद्द झाली आहे प्रिया. पुन्हा जर माझी खोटी सही केलीस ना तर याद राख, पुन्हा जर का माझी अशी खोटी सही केलीस ना प्रिया, तर मी मधुभाऊंना सांगेल. आता प्रिया तिच्या सायलीने तिच्याकडे बोट दाखवलेलं असतं ना, त्या बोटाला जोरात मारते आणि म्हणते, ओके. तर आता ही आठवण ऐकून अर्जुन तर हादरूनच गेला बाबा. सायली म्हणते, आज खूप वर्षांनी का होईना पण पुन्हा एकदा तन्वीने माझी सही केली आहे, आणि अगदी जशीच्या तशी, पण बेमालूम. आता हा अर्जुन म्हणतो, दिस इज लिमिट. तिला काहीच कसं वाटत नाहीये, ती सगळ्यांच्या इमोशन्सची खेळतीये. आता हद्दच झाली मिसेस सायली. सायली म्हणते, अहो हे सगळं ती मुद्दाम करतीये. तिला कळतंय की सगळ्यांचे इमोशन्स हर्ट होत आहे आणि त्यातच तिला आनंद मिळतोय, पण आता तिने माझ्या घरच्यांना हर्ट केलंय. आता मी सहन करणार नाहीये. मी प्रतिमा आत्याला आणि रविराज काकांना हे सगळं सांगणार आहे, आणि तिला कशी शिक्षा होते ना याकडे बघणारच आहे मी. आता अर्जुन म्हणतो, हे तर सांगायचंच आपण सिनियरला, पण एवढंच नाही, आता आपण काय करतोय ना मिसेस सायली, ते ती तन्वी बघेलच. आता अर्जुनने काहीतरी डबल धमाका असा प्लॅन बनवलाय प्रेक्षकांनो. काय प्लॅन बनवलाय ना ते बघत राहा फक्त. आजचा भाग जबरदस्त इंटरेस्टिंग आहे. तर आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय, ही प्रिया एका बाहुल्याशी खेळत असते आणि अस्मिता तिला कॉल करते पण काहीच बोलत नाही. आता प्रिया म्हणते, बोल 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 अस्मिता, काढलं का तिला घरच्यांनी बाहेर? त्या सायलीचं असं तोंड पाहायला मला फार मजा आली असती ग. अगं तू व्हिडिओ शूट करायला पाहिजे होता, नाहीतर मीच व्हिडिओ कॉल केला असता ना तर बरं झालं असतं. अगं काय ग अस्मिता, बोल ना. अगं काय झालं? अगं तुला जरा जास्ती आनंद झालाय का? नाही म्हणजे सायली कायमची गेली आहे का आनंद निघून घरातून, म्हणून तुझ्या तोंडून शब्द निघत नाहीये का? हे अस्मिता, हॅलो, अगं बोल ना. मग आता अस्मिता हळूच बोलते आणि म्हणते, नाही शब्द फुटत नाहीये तन्वी, पण आनंदाने नाही ग, दुःखाने शब्द फुटत नाहीये. मग आता प्रिया म्हणते, म्हणजे काय बोलतेस तू? आता अस्मिता म्हणते, अगं तन्वी, आपल्याला जे वाटलं होतं ते काही घडणारच नाहीये ग. अगं घरातनं वातावरण मस्तपैकी तापलं होतं ग, कोणाला काय चाललं काही कळत नव्हतं बघ. मला तर वाटलं होतं सायलीला घर सोडून आता जावंच लागणार आहे, पण अगं काय झालं तेवढ्यामध्ये पूर्णाजीची तब्येतच बिघडली ग.
अगं पूर्णाजीला मग पॅनिक अटॅक आला ग आणि या सगळ्या हंगामामध्ये मग सायली लगेच म्हटली की मी नाही जाणार आता घर सोडून. आता मला तरी वाटतं त्या दोघांचा डिवोर्स कॅन्सल झालाय ग. आता प्रिया म्हणते काय तू बरी आहेस ना अस्मिता? तिने डिवोर्स नोटीस पाठवली होती ना? अस्मिता म्हणते अगं हो ग बाई, पण आता पूर्णाजीला बरं नाहीये म्हटल्यावरती सगळे विसरणार ना त्या नोटीस बद्दल आणि सगळे गुण्या गोविंदाने राहायला लागणार आता. तन्वी तुझं ना नशीबच फुटकं आहे ग. मला नाही वाटत तू इतक्यात अर्जुनची बायको वगैरे होऊ शकशील. जाऊ दे बाई, आता त्याला काय करणार. मग आता प्रिया म्हणते इतकं मोठं वादळ आलं तरी पण सगळं शांत झालं, असं झालंच कस काय. आता अस्मिता म्हणते आता त्याला मी काय करू, मी काय सांगणार तुला. बरं जाऊ दे बाई, मी तुला नंतर अपडेट द्यायला कॉल करते हं. मग आता ही प्रिया म्हणते राहू दे तुझे अपडेट तुझ्याकडे, मला अजिबात इंटरेस्ट नाहीये, नकोय मला इंटरेस्ट त्या अपडेटमध्ये, ठेव तुझ्याकडे, असं म्हणून तिने कट केलाय फोन. आता ही प्रिया एकदम चकाळल्यासारखी करते बरं का. फोन ठेवल्यावरती विचार करते सगळ्या सुभेदार हाऊसला आग लागेल एवढी मोठी ठिणगी टाकली होती मी, ही एवढी मोठी आग लागायच्या आधी ती विजलीच कशी काय. नाही नाही, प्रत्येक वेळेला ही सायली निष्ठून कशी काय जाते माझ्या हातातनं. आता असं होता कामा नये, या सायलीला तर मी सोडणार नाही आता. प्रिया आता तिच्या हातात असलेली बाहुली अशी हातात घेते आणि म्हणते सायली आता काही झालं ना तरी मी हार मानणार नाहीये. तुला आता मी जास्ती दिवस अर्जुनच्या आयुष्यात ठेवणारच नाहीये. असं म्हणून आता प्रिया त्या बाहुलीचा हात असा मुरगाळ म्हणजे सॉरी डोकं असं मुरगाळते. प्रेक्षकांनो काहीच्या काही दाखवलंय बाबा. आणि ते म्युझिक ते एक तो विचित्र लावलंय ना त्यांनी, पण असो बघायला मजा येते. आता मालिकेचे सगळेच भाग इंटरेस्टिंग दाखवतात. आता प्रतापराव कल्पनाताई सगळेजण बसलेले नाश्त्याला. आता पूर्णाजी आपल्याला काही एपिसोडमध्ये दिसणार नाहीये तर प्रेक्षकांना, कारण कल्पनाताई आता प्रतापरावांना म्हणतात की अहो पूर्णाई पोहोचल्या ना मावशीकडे. मग आता प्रतापराव म्हणतात अगो हो पोहोचलीये पूर्णाई तिकडे, आणि मी पूर्णाईला म्हटलं की तू व्हिडिओ कॉल कर मावशीकडे पोहोचल्यावर, मावशीच्या तब्येतीच्या तक्रारी अश्विनला सांगता येतील ना. कल्पनाताई म्हणतात हो अहो पूर्णाई सांगत होत्या मला दिवाळीपर्यंत परत यायचा प्रयत्न करतील त्या. मीच म्हटलं त्यांना दगदग करू नका, आणि एखादी दिवाळी मावशी सोबत केली तर त्यांनाही बरं वाटेल ना, मावशींची तब्येतही ठीक होईल. प्रतापराव म्हणतात हो बरोबर आहे तुझं. शिवाय पूर्णाईंना त्या घटस्फोटाच्या नोटिसीचा जो काही मनस्ताप झाला ना त्यातूनही जरा बाहेर येतील होत्या. मग आता लगेच अस्मिता म्हणते मी तर म्हणते पूर्णाजीने लवकर आलंच नाही पाहिजे, नाहीतर सायली परत काहीतरी कांड करून ठेवेल आता. आता या कल्पनाताई म्हणतात काय बोलतेस अस्मिता. आता अस्मिता म्हणते मग काय पूर्णाजीला कालच्या सारखी धाप लागली तर. मग आता या कल्पनाताई म्हणतात नाही ग बाई अस्मिता, कालच्या सारखी आठवण तर अजिबात करू नकोस पुन्हा पुन्हा. मला तर वाटतंय बाई मोठं वादळच येऊन गेलं ते. आता प्रतापराव म्हणतात वादळच दिसतंय ते. अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की खरंच खूप मोठं वादळ होतं ते कल्पना. बघ ना मला वाटतंय अजून असं शांत झालेलं दिसत नाहीये ग सगळं. सायली कुठे अजून खाली आली बघ. एकतर तिच्या हातच्या कॉफीची मला खूप सवय लागलेली आहे. मग आता लगेच ही अस्मिता म्हणते डॅड तुमच्या या सवयी सोडा आता. ती या घरातून कधी निघून जाईल ना ते काही सांगता येत नाहीये. कल्पनाताई म्हणतात गप्प बस ग अस्मिता, काय पण काय बडबड करतेस ग. सायलीने सांगितलं ना ती कुठेही जाणार नाहीये म्हणून, तिने दिलंय ना पूर्णाईला तसं वचन. मग आता लगेच प्रतापराव म्हणतात अस्मिता अर्जुन आणि सायली दोघे समंजस आहेत बरं का. त्या दोघांमध्ये जो काही वाद आहे ना ते दोघे मिळूनच मिटव आणि सुखाने संसार करतील याची खात्री आहे बरं का अस्मिता आम्हाला. आता अस्मिता अशी डोळे इकडे तिकडे वाकडे तिकडे फिरवतीये. तर आता अर्जुन आणि सायली आलेत बाहेर. अर्जुन म्हणतो मम्मा आम्ही दोघं ना जरा बाहेर निघालोय. मग कल्पनाताई खूप खुश होतात आणि म्हणतात तुम्ही दोघं बाहेर निघालात काय. नाही म्हणजे जा 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 बाहेर जा, पण नाश्ता करून जा हं. अर्जुन म्हणतो नको मम्मा उशीर होईल आम्हाला, आम्ही खाऊ दोघे जण बाहेर काहीतरी. मग आता तिकडे विमल म्हणते मी शंकरपाळ्याचं पीठ भिजवायला घेते हं वहिनी. कल्पना ते म्हणतात थांब अगं मी पण आले. आता सायली या दोघींचं बोलणं ऐकते आणि म्हणते आई तुम्ही फराळाची तयारी सुरू सुद्धा केली का. मग आता या कल्पनाताई म्हणतात अगो आधीच किती उशीर झालाय सायली, दिवाळी 2 दिवसावर आली आहे. सायली म्हणते आई मी बाहेरून आले ना की मी बनवेल हा सगळा फराळ, तुम्ही हवं तर तयारी करून ठेवा, जास्ती वेळ उभ्या राहू नका, तुमच्या पाठीला रग लागते ना. कल्पनाताई म्हणतात हो बाई सायली मला माहितीये तू मला काही करू देणार नाहीयेस, मी फक्त तयारी करणार आहे, तू आल्यावर सगळा फराळ कर हं.
मग आता सायली म्हणते, हो मी लवकर जाते आणि येते हं लवकर. मग विमलताई म्हणतात, सायलीताई मी फक्त तयारी करून ठेवते इथे सगळी, तुम्ही आल्यावरती फराळ करा, चालेल ना तुम्हाला? सायली त्या विमलला म्हणते, हो चालेल. आता अस्मिताचं तोंड पडलेलंच आहे नेहमीप्रमाणे. मग अर्जुन म्हणतो, चलायचं का, उशीर होतोय ना आपल्याला? सायली म्हणते, हो चला निघूयात आपण. आता हे दोघे जण कुठे गेले ते काही त्यांनी आज दाखवलेलं नाहीये प्रेक्षकांनो, पण आता उद्या मात्र ते नक्की दाखवतील. प्रतापराव म्हणतात, लवकर या रे पोरांनो. आणि आता ते दोघे जण गेल्यावर कल्पनाताई म्हणतात, बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, अर्जुन सायली नक्की एकत्र येतील. प्रतापराव म्हणतात, तू कधी म्हणालीस? असं मी म्हणालो होतो. आता कल्पनाताई म्हणतात, ते महत्वाचं आहे का? अर्जुन सायली एकत्र बाहेर गेलेत म्हणजे त्यांची गाडी रुळावर येते, हे महत्वाचं आहे. आता या दोघांना आनंद झालाय या गोष्टीचा. तर आता प्रेक्षकांनो पुढे बघत राहा, काय काय मजा येते आणि काय काय नाही. पण आता अस्मिता विचार करते, हे दोघं राजा राणी खरंच एकत्र आलेत की काय? अस्मिताला आलंय टेन्शन. पण आता इकडे प्रिया जरा जास्तीच चकाळली आहे. तिने सारख्या एरझाऱ्या मारायला सुरुवात केली आणि विचार करते, माझ्या डिवॉर्स पेपरचा जो निशाणा होता ना तो मी बरोबर मारला होता, पण या म्हातारीची तब्येत कशामुळे खराब झाली कोणास ठाऊक. नाही 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 नाही, या सगळ्याचा उपयोगच होणार नाही असं झालं तर. नाही नाही, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आता मला शोधायलाच हवेत. आता प्रिया कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरच्या मागे लागतीये बरं का. आता प्रिया म्हणते, या दिवाळीमध्ये सुभेदार हाऊसमध्ये कसंही करून मला घुसायलाच हवं. एकदा का त्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर माझ्या हातात लागले ना की सुभेदारांना पॅनिक अटॅक नाही, डायरेक्ट हार्ट अटॅकच येईल. आता तेवढ्यात नागराज येतो आणि म्हणतो, प्रिया मी काय म्हणत होतो तू. आता तो नागराज तिच्याकडे असा बघतो आणि म्हणतो, ए काय ओळखीचे एक्सप्रेशन आहेत हा तुझे, काय काय हावभाव देतीयस तू. नाही, तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी मोठा प्लॅन शिजतोय ना प्रिया. सांग सांग, खरं सांग प्रिया, तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी फ्लॉप प्लॅन शिजतोय ना पुन्हा एकदा. आता प्रिया म्हणते, फ्लॉप प्लॅन नाही शिजत आहे काही, सुपर हिट प्लॅन आहे माझ्याकडे. एकच मार्ग आहे जो सायलीला अर्जुनपासून दूर ठेवेल. आता नागराज म्हणतो, कोणता? मग आता प्रिया म्हणते, अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सगळ्यांच्या समोर यायलाच हवे, तेव्हाच सुभेदारांच्या घरात भर दिवाळीत अंधार होऊन जाईल. नागराज म्हणतो, हो सॉलिड आहे, एक नंबरची चिवट आहेस ग तू, इतक्या वेळेला तोंडावर आपटली आहेस. पण त्या सायली आणि अर्जुनच्या विरोधात प्लॅन करणं काही सोडत नाहीस तू प्रिया. आता प्रिया हसायला लागते आणि म्हणते, काय ना, तुमच्याकडनंच थोडं थोडं शिकायचा प्रयत्न करते मी. तुम्ही पहा ना किती वेळा तोंडावर आपटलात, तरी सुद्धा किल्लेदारच्या प्रॉपर्टीचा हव्यास काही सोडत नाही तुम्ही. नागराज म्हणतो, ए किल्लेदारच्या प्रॉपर्टीवर काय माझ्या एकट्याचा डोळा आहे का, तुझा डोळा नाहीये का? आता पुढे हा काही बोलणार. पुढे तू बघ, स्वतःला बघ, काय केलंस ग तू आतापर्यंत, काय केलंस या सगळ्यासाठी. ती बाई, ती प्रतिमा आपली डोक्यावर येऊन बसलेली आहे, अगं तिचा बंदोबस्त कर. अगं त्या प्रतिमाचा बंदोबस्त करण्यासाठी तू काही केलं का, सांग ना मला. आता हा नागराज पुढे काही बोलणार, तेवढ्यात प्रिया म्हणते, आई. आता नागराज एकदम घाबरतो आणि मागे वळून बघतो, तर मागे प्रतिमा आत्या असतात बरं का प्रेक्षकांनो. आता हा नागराज म्हणतो, अरे वहिनी तुम्ही. आता लगेच प्रिया पण म्हणते, आई अगं ये ना, ये आतमध्ये. प्रतिमात्या या दोघांकडे अशा डाऊटफुलच बघतात प्रेक्षकांनो, बारी बघतात या प्रतिमात्या, त्याच्यामुळे नागराजची चांगलीच भांबेरी उडते. प्रतिमात्या हळूहळू नागराजच्या जवळ येतात आणि असं नागराजकडे आणि प्रियाकडे बघायला लागतात. आता लगेच नागराज म्हणतो, डास फारच झालेत नाही आपल्या घरामध्ये. प्रिया त्याच्याकडे बघतच राहते, काय बोलतोय हा. मग आता नागराज म्हणतो, गार्डनमध्ये तर किडेच किडे झालेत. अगं तेच सांगायला आलो तो वहिनी मीला, त्याचा बंदोबस्त करावा लागेल ना. मग आता लगेच ही प्रिया म्हणते, हो हो अगं आई काही काम होतं का, प्रिया म्हणत असते प्रतिमात्याला. आणि मग प्रतिमात्या म्हणतात, तुला रविराज बोलवत आहेत. मग प्रिया म्हणते, हो आई तू हो पुढे, मी आलेच हं. मग आता प्रतिमात्या, ठीक आहे लवकर ये असं म्हणून निघून जातात. आता नागराज बघा कसा बघतोय त्या प्रतिमात्याकडे. आता प्रतिमात्या गेल्यानंतर ही प्रिया लगेच उगाच आरडाओरडा करायला लागते बरं का. जरा ओव्हर ऍक्टिंग वाटली मला इथे प्रियाची. प्रिया म्हणत असते, या अर्ध्या मेंदूच्या बाईला काही कळतं का. नागराज म्हणतो, ए चुप्पा बस ना, ए बाई गप्पा बस, तोंड बंद ठेव तुझं. आता नागराज
त्या दाराकडे जातो आणि खात्री करून घेतो प्रतिमा त्या गेल्यात की नाही म्हणून, आणि नंतर दार लावून घेतो. खरं सांगा प्रेक्षकांनो, मला या दोघांचं बोलणं डाऊटफुल नाही वाटत का कोणाला? कारण असं काका आणि पुतणी असे इतके इतके वेळ कोणी बोलत असतं का? काहीच्या काही दाखवतात. असो, आता नागराज म्हणतो, ए तू काही येडीबिडी झाली का? तिने ऐकलं तर नसेल ना गं माझं बोलणं? प्रिया म्हणते, नाही नाही वाटत, मला नाही ऐकलं तिने, पण मला आता ना कंटाळा आलाय या बाईचा. ते तुमच्या बायकोला उल्लू बनवणं ना खूप सोपं आहे. तो किल्लेदार एकतर घरी नसतो, पण ही बाई, ही अर्ध्या मेंदूची बाई घारीसारखी फिरत राहते हो घरामध्ये. एक प्लॅनिंग करता येत नाही मला. आता रविराज तिकडनं ओरडतात जोरात, ए तन्वी अगं खाली ये. आता नागराज म्हणतोय, आलो आलो दादा. आता लगेच त्या प्रियाला म्हणतो, चल लवकर माय खाली चल. प्रिया आणि नागराज खाली येतात. आता प्रिया म्हणते, काय झालं बाबा, काय म्हणत होतात? रविराज म्हणतात, अगं आज आपल्याला अर्जुन सायलीने बोलवलंय रात्री त्यांच्याकडे डिनरला, लवकर तयार हो हं. प्रिया म्हणते, काय असं अचानक? रविराज म्हणतात, हो मग त्याला काय हरकत आहे? अगं कारणाशिवाय कोणाकडे आपण जाऊ शकत नाही का? एवढं काय त्यात? मग नागराज म्हणतो, नाही म्हणजे दादा कोणाकोणाला बोलवलंय रे? रविराज म्हणतात, अरे आपल्या सगळ्यांनाच बोलवलंय. मग आता नागराज म्हणतो, मला आणि सुमनला नाही जमणार रे दादा, आम्हाला तिच्या भावाकडे जायचंय ना. मग आता रविराज म्हणतो, बरं ठीक आहे, हरकत नाही, मी प्रतिमा आणि तन्वी आम्ही तिघे जण जाऊ, चालेल ना प्रतिमा तुला? प्रतिमा त्या म्हणतात, हो मला चालेल. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया मनात विचार करते, अर्जुन सायलीचं तर बिनसलंय, म्हातारीला पण बरं नाहीये, पण अशा वेळेला अर्जुनने डिनरचा घाट का घातला असेल? प्रियाला हे सगळं डाऊटफुल वाटतंय. पण आता प्लॅन बघा प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. म्हणजे प्रियाला बोलतं करण्यासाठी त्यांनी काहीतरी वेगळाच प्लॅन आखलाय. तर आता हे अर्जुन आणि सायली कल्पनाताईंना सांगतात की डिनर प्लॅन आखलाय वगैरे वगैरे. आता ह्या म्हणतात, अरे वा डिनर प्लॅन छान वाटेल ना रविराज प्रतिमाला, पण काय रे अर्जुन, अचानक कसं काय डिनरचा प्लॅन ठरवलात? सायली म्हणते, आई अहो हल्ली एकत्र भेटी कमी झाल्यात ना आपल्या सगळ्यांच्या, म्हणून म्हटलं की आपणच बोलवावं त्यांना. सगळेजण आले की घर आपलं भरल्यासारखं वाटतं नाही? मग हे प्रतापराव म्हणतात, उत्तम केलंस बाळा. अर्जुन म्हणतो, हो डॅड, पण काय नागराज काकाला आणि सुमन काकूला यायला जमणार नाहीये, पण तन्वी आणि सिनियर येणार आहे आणि प्रतिमा त्या सुद्धा. तर आता हे दोघंही जण एकमेकांकडे बघायला लागतात, अर्जुन आणि सायली. मग कल्पना ते म्हणतात, अगं सायली भाज्या बिज्या आणाव्या लागतील ना रात्रीच्या जेवणासाठी. सायली म्हणते, आई सगळी तयारी झाली आहे, मी आणि विमल ताई मिळून सगळं करू, तुम्ही काळजी करू नका. आता अश्विन म्हणतो, तुम्हाला जर आणखीन काही मदत हवी असेल ना तर सांगा बरं का मला. नाही म्हणजे एखादा पदार्थ चाखायचा असेल तर मी आहे बरं का रूममध्ये, वहिनी काय मला लगेच आवाज दे. आता अश्विन असं बोलल्यानंतर सगळे असाल, पण आता ही सायली बोलता बोलता एकदम चुप्प बसते. मग अर्जुनचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो विचार करतो, नेमकं मिसेस सायली अजूनही मोकळ्या झालेल्या दिसत नाहीये. नाही म्हणजे आता ह्यांना काय झालं असेल, काही टेन्शन आलं असेल का? तर आता अर्जुन या विचारावरच आहे. आणि मग पुढचा सीन त्यांनी लगेच रविराज आल्याचा दाखवलाय प्रेक्षकांनो. आता सगळेजण छान हसताय खेळताय, इकडचे तिकडचे विषय काढतायत. रविराज एकदम विषय काढत म्हणतात, अरे वा मस्त प्लॅन बनवला तुम्ही आज, मला तर वाटायलंय आता जाऊन थेट जेवायलाच. सगळेजण खुश आहेत बरं का. म्हणजे आता काय केलंय माहिती का यांनी, म्हणजे असं सुरुवातीला आपल्याला वाटेल की अर्जुन सायली काय बोलतायत हे वेगळंच, पण बघा हा प्रेक्षकांनो, त्यांनी ना असं हळूहळू हळूहळू विषय वाढवत त्या पॉईंटवर प्रियाला आणलंय बरोबर. तर झालंय असं, आता सिनियर म्हणजे हे रविराज म्हणतात की काय आहे ना, मला असं वाटतंय की आता जेवायलाच बसावं. मग अर्जुन म्हणतो, सिनियर आपण बसूया जेवायला, पण काय आहे ना मला एक गुड न्यूज द्यायची आहे. आता तो सायलीच्या खांद्यावर हात ठेवत हे सांगत असतो. आता प्रिया त्यांच्याकडे बघतच राहते. अस्मिता म्हणते, अय्या डायरेक्ट गुड न्यूज, हे कसं काय झालं रे अर्जुन? आता प्रिया रागाने बघते अस्मिताकडे. मग आता अर्जुन म्हणतो, अगं नाही अस्मिता. अर्जुन आता पुढे काही बोलणार तेवढ्यात आता रविराज म्हणतात, अगं अस्मिता 1.5 वर्ष झालेत यांच्या लग्नाला, गुड न्यूज तर ते देणारच ना, तसंही आम्ही खूप वाट बघतोय, ज्युनियर अर्जुन सुभेदार केव्हा येतील याची. अस्मिता असं हसून रविराजांना प्रतिसाद देते. मग आता अर्जुन म्हणतो, नाही सिनियर, अगं अस्मिताई दोघांनाही सांगतोय, म्हणजे सगळ्यांना सांगतोय, ॲक्च्युली असं काही नाहीये,
आहे, जरा वेगळी बातमी आहे. आता सगळेच जण सस्पेन्सनी बघायला लागतात एकमेकांकडे. आता सायली पण म्हणते, "हो रविराज सर, रविराज काका असं काही नाही आहे." मग अस्मिता म्हणते, "मग काय न्यूज आहे?" मग हा अर्जुन म्हणतो, "आम्हाला ना एक मोठी अनाउन्समेंट करायची आज. आम्ही दोघांनीही पनवेलजवळ एक मोठा फ्लॅट घेतलाय आणि तीच बातमी आम्ही सगळेजण म्हणजे आम्ही दोघं जण तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत होतो केव्हाचं, कारण लवकरच आम्ही दोघं जण तिथे शिफ्ट होणार आहोत." आता सगळेजण निशब्द झालेत आणि आता एकमेकांकडे बघायला लागतात. अरे, हे काय बोलतायत हे अर्जुन आणि सायली? आणि आता प्रतिमात्यांना जास्ती टेन्शन आलं. प्रतिमात्या म्हणते, "काय अर्जुन, तू म्हणजे दोघं जण तुम्ही वेगळे राहणार का?" अर्जुन म्हणतो, "हो, छोटी फॅमिली हॅपी फॅमिली." आता अस्मिता म्हणते, "काय बोलतोयस तू अर्जुन? अरे तू एखादी आनंदाची बातमी असल्यासारखं काय सांगतोयस तू अर्जुन?" मग आता अर्जुन म्हणतो, "अगं एवढा काय शॉक बसलाय अस्मिताई तुला? आनंदाचीच तर बातमी आहे ना." मग आता मात्र रविराज म्हणतात, "ए प्रताप, अरे ही बातमी तुम्हाला नाही म्हणजे हे सगळं तुम्हाला मान्य आहे का?" कल्पनाताई म्हणतात, "मला तर काही कळेनासच झालंय बाबा." आता हे प्रतापराव म्हणतात, "अरे रविराज, मी पहिल्यापासून म्हणतोय की मुलं मोठी झाली ना की त्यांचे निर्णय त्यांनीच घ्यायला हवेत." मग आता हे सगळेच जण जरा टेन्शनमध्ये आलेत बरं का. मग प्रिया म्हणते, "म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नाहीये?" आता प्रियाला फार कसं तरी होतंय बरं का. मग प्रिया म्हणते, "तुमचं सोडा, ही गोष्ट पूर्णाजीला कळली तर तिची काय अवस्था होईल?" आता मात्र सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. अर्जुन आणि सायली पण बघायला लागतात. अस्मिता म्हणते, "सायलीला आहे का परवा आमच्या पूर्णाजीची घरची? मी पहिल्यापासून म्हणत होते, ही पोरगी आमचं घर तोडायला आली आहे आणि तिने ते सगळं बरोबर करून दाखवलंय." आणि आता कल्पनाताई अस्मिताला डोळ्याने दाबतात की चुप्प बस. पण तरी सुद्धा अस्मिता म्हणते, "अर्जुनला घेऊन घराच्या बाहेर पडती आता ही सायली. म्हातारपणी मम्मा आणि डॅडची काळजी कोण घेणार? ही आहे ना घ्यायला काळजी." पण आता अश्विन म्हणतो, "अस्मिताई, मी आहे ना जिवंत अजून. तू कशाला काळजी करतेस? मला तर वाटतंय आपण दादाच्या या निर्णयाकडे पॉझिटिव्हली बघूयात." अर्जुन अश्विनला म्हणतो, "थँक्यू हं अश्विन." रविराज म्हणतात, "सायली कुटुंब तोडणारी मुलगी तर नाही आहे, ती तर कुटुंब जोडणारी मुलगी आहे. मग हा निर्णय तुमचा असा अचानक कसं काय घेतलाय तुम्ही? नाही म्हणजे मला कळतच नाहीये, हे काय चालू आहे तुमच्या दोघांचं?" आता प्रेक्षकांनो अर्जुन आणि सायली दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. मग सायली म्हणते, "काय ना रविराज काका, काही गोष्टी अशा घडल्यात ज्यामुळे आम्हाला असा निर्णय घ्यावाच लागलाय." प्रेक्षकांनो, मला आता असं वाटतंय की सायलीचा रुख प्रियाकडेच आहे, म्हणजे ऑब्विसली आहेच त्यांचा रुख प्रियाकडे. मग आता हे प्रतापराव म्हणतात, "अरे रविराज, काही म्हणजे तुला माहिती नाही म्हणून कल्पना देतो मी. या दोघांमध्ये काही दिवसापासून खूपच वाद होत आहेत रे." रविराज म्हणतात, "हो काय? कसले वाद रे?" आता हे प्रतापराव म्हणतात, "अरे मला असं वाटायला लागले रविराज की एकत्र कुटुंबात राहण्याचं प्रेशर यांनी घेतलंय." मग आता अस्मिता करून बघायला लागते या दोघांकडे. आता बघा प्रेक्षकांनो, पुढे भारी दाखवलंय त्यांनी. प्रतापराव म्हणतात, "अरे हे दोघं जण जर वेगळे राहिले, सुखात राहिले तर आमची काही हरकत नाहीये बाबा. शेवटी यांच्या आनंदात आमचा आनंद आहे." प्रतापरावांनी अगदी मनमोकळेपणाने यांचा डिसिजन स्वीकार केलाय. आता कल्पनाताई पण म्हणतात, "नाही, मनाने दुरवण्यापेक्षा आमची घरं वेगळी झालेली कधीही बरं नाही." आता यांनी किती हसत हसत यांचा डिसिजन स्वीकार केलाय तो बघा. आता मात्र प्रियाला हे सहन होत नाहीये आणि अर्जुन आणि सायली दोघं सारखे तिला स्टेअर करतायत. आणि आता बघा प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. पण आता त्यांनी काय केलंय, हा विषय मुद्दाम काढून गोल 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 फिरून प्रियाला मुद्द्यावर आणायचा प्रयत्न केलाय. तर आता हा भाग त्यांनी इथे पूर्ण केलाय. पुढच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघंही मिळून प्रियाला म्हणतात, "आमचे हे घटस्फोटाचे पेपर तू तयार केलेस, खरं की खोटं?" आता प्रिया म्हणते, "खोटं बोलतोयस तू अर्जुन." मग अर्जुन म्हणतो, "पुराव्याशिवाय मी काहीही बोलत नसतो." मग आता त्याने ते रेकॉर्डिंग ऐकवलेली आहे आणि आता ती रेकॉर्डिंग ऐकून सगळेच जण हादरलेत. आणि आता सायली प्रियाच्या तोंडात मारते साडकन आणि म्हणते, सायली प्रियाला म्हणते, "तू किती प्रयत्न कर प्रिया, आमची 7 जन्माची गाठ आहे, तू ती अशी तोडू शकत नाहीस." तर असा होता प्रेक्षकांनो आजचा भाग. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. काहीतरी इंटरेस्टिंग पुढे येणार आहे हे मात्र खरं आहे. पण आता दिवाळीचं सेलिब्रेशन ते आधी दाखवतील आणि मग पुन्हा प्रियाचा काय काय तमाशा आहे ते दाखवतील असं वाटतंय खरी. पण प्रेक्षकांनो पुन्हा
एकदा तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी मनपूर्वक धन्यवाद. तर आजचा भाग तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं. आणि यापुढे मी तुम्हाला घरोघरीचा रिव्ह्यू देणार आहे. आज तो खूप मोठा दाखवला आहे आणि जबरदस्त सुद्धा, अगदी याच मालिकेसारखा. कसा वाटला तुम्हाला आजचा? ठरलं तर मगचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.